हिंगोलीच्या दिग्रस गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे, जिथे वन्यजीवांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जीव थोडक्यात बचावलाय। आपल्या शेतातील पिकांचं नुकसान करणाऱ्या वानरांच्या टोळीला हाकलण्यासाठी गेलेल्या किसन दाजीबा कराडे या शेतकऱ्यावर एका पिसाळलेल्या वानरानं थेट प्राणघातक हल्ला केलाय। हा हल्ला इतका भीषण आणि अंगावर काटा आणणारा होता की त्या वानराने शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः 50हून अधिक ठिकाणी लचके तोडलेत। मात्र सुदैवाने शेतकऱ्याचा आरडाओरडा ऐकून परिसरातील इतर नागरिकांनी हातात काठे घेऊन तात्काळ धाव घेतल्याने या शेतकऱ्याचे प्राण वाचले। शेतात कष्टाने पिकवलेलं पीक वानर फस्त करत असल्याचं पाहून शेतकरी किसन कराळे हे त्यांना हाकलण्यासाठी पुढे सरसावले असता अचानक एका पिसाळलेल्या वानराने त्यांच्यावर झेप घेऊन त्यांना जमिनीवर पाडलं आणि शरीराचे लचके तोडण्यास सुरुवात केली। जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या कराळे यांच्या मदतीसाठी शेजारील शेतातील नागरिक धावून आले आणि त्यांनी वानराला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला। या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किसन कराळे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण दिग्रस परिसरात सध्या भीतीचं प्रचंड वातावरण पसरलंय आणि वन विभागाने या पिसाळलेल्या वानराचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।